नेहरू हे इतरांपुढे रस्त्यावर उभे आहेत, ते जगापुढील आपले प्रवक्ते होते. परंतु एक पुरोगामी विचारसरणी असलेले विद्वान डॉक्टर आंबेडकर, ज्यांचा जातीय उच्चाटन हा लेख आपल्यातील बऱ्याच जणांसाठी एक चमकदार मॉडेल आहे, ते आणि त्यांचे कार्य हे पूर्वीपेक्षा आज खूप उंच दिसत आहे. एन राम, ज्येष्ठ पत्रकार. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्यासोबत विद्वत्ता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठता, वक्तृत्व आणि अनुभवपणास लावले. अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशा वेळी अतिशय प्रभावीपणे ते आपली मते सुलभपणे मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्याचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच 1935च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहीत होते. घटनेचा मसुदा चर्चेला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे उत्तरं देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्टता, युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्द्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात. ते साजेसेच आहे. S.V. पायली, सुप्रसिद्ध घटनातज्ञ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू मॅरेज बिल याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचं काय झालं असतं याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाचे पूजन केले पाहिजे. तसेच डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिम धम्माची दीक्षा दिली नाही. याचेही सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांसारखा तरणा जवान, तुमच्या हाडामासाचा पुढारी लाभला असताना तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुजारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल काय? त्या आंबेडकरांना जाऊन भेटा, तेच तुमचे कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूने पोहणारे. समजलात? प्रबोधनकार ठाकरे. बाबासाहेबांचा लढा सर्व अल्पसंख्याकांसाठी या लेखात म्हणतात. 1947 साली साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. तेव्हा बाबासाहेबांनी सरळ सांगून टाकले, मंदिर प्रवेशावर त्यावेळी 1930-31 माझा विश्वास होता, पण मागून ती चूक माझ्या लक्षात आली. माझ्या आयुष्यात मी अनेक चुका केल्या आहेत, पण त्या चुका मला कळून आल्यानंतर पुन्हा मी त्या केल्या नाहीत. त्यावेळी मला वाटत होते की आम्ही ही माणसेच असल्याने आम्ही असल्या मानवी हक्कांना का मुकावे? ते मानवी हक्क मिळवावे यासाठी सत्याग्रह करावा, त्यासाठी वाटेल त्या हालअपेष्टा भोगाव्यात असे मला वाटत होते. पण आता मी अनुभवाने शहाणा झालो आहे. अशा तऱ्हेच्या झगडण्यात काही तथ्य नाही अशी आता माझी पूर्ण खात्री आहे. इतिहास संशोधक डॉक्टर य.दी. फडके. इंग्लंड, अमेरिकेच्या विद्यापीठीय वातावरणात वावरल्याने डॉक्टर आंबेडकरांच्या पाश्चात्य उदारमतवादाचे दृढ संस्कार झाले होते. भारताची राष्ट्रीय एकात्मता अभंग राहिली पाहिजे यासाठी त्यांना इतर मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यांइतकीच कळकळ होती. संसदीय लोकशाहीवरती त्यांचा अढळ विश्वास होता. पण राजकीय पक्ष, कामगार संघटना यांचे नेते राजकीय व आर्थिक प्रश्नांवरच सर्व लक्ष केंद्रित करून सामाजिक प्रश्नांची अगदीच उपेक्षा करीत होते. असा अनुभव त्यांना वारंवार आला. प्राध्यापक ग.बा. सरदार, तरुणांच्या आकांक्षांचे प्रतीक या लेखातून 1923 साली डॉक्टर आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली. ही पदवी मिळवणारे ते पहिलेच भारतीय विद्यार्थी असावेत. डॉक्टर आंबेडकरांनी परदेशात अर्थशास्त्राचे जे अध्ययन केले त्यामुळे दलित जाती जमातींना जे दारिद्र्य भोगावे लागत आहे त्याचे कारण म्हणजे त्यांचे सर्व बाजूंनी होणारे आर्थिक शोषण हे त्यांच्या लक्षात आले. आर्थिकदृष्ट्या परावलंबी असलेला हा समाज जी मानसिक गुलामगिरी भोगत होता त्याचे मूळ हिंदू समाज व्यवस्थेत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांना अस्पृश्याच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी वेगवेगळी पावले उचलली. डॉक्टर भालचंद्र फडके, नवसमाज रचनेचा स्मृतिकार या लेखात डॉक्टर आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक अखंड उग्र ज्ञान साधना होती. ते खरेखुरे क्रियावान पंडित होते. भगवान बुद्धांचा धम्मविचार, कबीरांचा प्रेमभाव आणि ज्योतिरावांची बंडखोरी बरोबर घेऊन बाबासाहेबांनी भारतीय इतिहासाचं एक विराट कालखंड आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशानं उजळून टाकला आहे.
डॉक्टर आंबेडकरांनी विविध पुस्तकातून अस्पृश्यता निर्मूलनाच्या त्यांच्या लढायांची तात्विक भूमिका मांडली. दुसऱ्या आघाडीवर गोलमेज परिषदेपासून तो घटना परिषदेपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी हक्कांची मागणी केली. आणि तिसऱ्या आघाडीवरती अस्पृश्यांना एका झेंड्याखाली आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. तसेच सभा, परिषदा, मेळावे, वार्ताहर परिषदा, बैठका, चर्चा इत्यादी अनेक मार्गांनी जनजागरणाचा वेग कायम ठेवला. डॉक्टर भालचंद्र फडके. डॉक्टर आंबेडकरांनी कष्टाने विद्या मिळवली आणि केवळ पदवी घेण्यापुरता त्यांचा विद्येशी संबंध नव्हता. ते प्रकाश पंडित होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा विषयांवर त्यांनी केलेले लिखाण व त्यांची भाषणे याची साक्ष देतात. त्यांचा हा गुण केवळ हरिजन बांधवांनीच नव्हे तर सर्व समाजाने व त्यातही पुढाऱ्यांनी लक्षात घ्याव्यास हवा. कोणतंही विधान पुराव्याशिवाय ते करीत नसत. त्यांचा भर युक्तिवादावर होता. स्वतःच्या मतांवर त्यांची श्रद्धा होती आणि ती मते मांडून लोकांचे मत परिवर्तन करण्याची तळमळ होती. संपादक गोविंद तळवळकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मुक्की मुख्यतार या लेखात धर्मांतराची घोषणा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय कसलीही भावना नाही. सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर बुद्धांचा धम्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे अशी त्यांची खात्री झाली. म्हणूनच त्यांनी तो धर्म स्वीकारायचे ठरवले. ते म्हणाले, बुद्धांचा धम्म हा खरा मानवी धम्म आहे. मानवाच्या संपूर्ण विकासासाठी तो निर्माण केलेला आहे. तो प्रत्येक आधुनिक आणि बुद्धिवादी माणसाला पटण्यासारखा आहे. बुद्धाची शिकवण अगदी साधी आणि सोपी आहे. त्या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. मानवतेच्या आणि सतसत विवेक बुद्धीला ज्या गोष्टी पटतील त्याच या धर्माने ग्रासलेल्या आहेत. महात्मा गांधींनी अस्पृश्यांना हरिजन बोलावून स्पृश्यांच्या दयेचा आणि सहानुभूतीचा विषय बनवले. पण आंबेडकरांनी लक्षावधी अस्पृश्यांना बौद्धजन म्हणून मुक्तीचा आणि आत्मोद्धाराचा चिरंतर दीपस्तंभ त्यांच्यासमोर बांधून ठेवला. हिंदू धर्मावर सूड घेण्यासाठी आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला ही गोष्ट खोटी आहे. हिंदू धम्मावरती त्यांचा सूड घ्यावायचा असता तर त्यांनी इस्लामचा किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असता. पण भारताच्या इतिहासात देशाचा आणि धर्माचा विध्वंसक म्हणून माझे नाव राहावे अशी माझी इच्छा नाही, असे ते नेहमी म्हणत. भारताच्या अखंडत्वावरती त्यांची गाढ श्रद्धा होती. घटना समितीच्या पहिल्या बैठकीत हिंदुस्थान हा काही झाले तरी अखंडच राहिला पाहिजे. मुस्लिम लीगचे पाकिस्तानचे धोरण चूक आहे. प्रल्हाद केशवत्रे. डॉक्टर बाबासाहेबांच्या हिंदू धर्मत्यागाच्या घोषणेवरती समाजात टीका झाल्यावर त्याबद्दलचे अत्रेंचे विवेचन. जगातल्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे, पण आंबेडकर हा या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या ज्या भयंकर अग्निदिव्यातून त्याला सारा जन्म जावे लागले तसे जगातल्या दुसऱ्या कोणत्याही महापुरुषाला जावं लागलं नसेल. आंबेडकर जर ब्रिटिशांचे हस्तक आणि देशद्रोही असते तर त्यांना उघडपणे ब्रिटिश सरकारची नोकरी पत्करून परमोच्च सन्मानाचं पद मिळवता आलं असतं. त्यांच्यासारख्या अलौकिक बुद्धीच्या आणि विद्वत्तेच्या माणसाला ब्रिटिशांच्या राज्यात दुष्प्राय असे काय होते? बरे, काँग्रेसमध्ये प्रवेश करून महात्मा गांधींची कृपा संपादन करण्याचे त्यांनी मनात आणले असते. तीही त्यांना अवघड गोष्ट नव्हती. काँग्रेसमध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या बरोबरीने सारे सन्मान मिळवले असते. त्यांच्या विद्वत्तेचा, सामर्थ्याचा एकही माणूस आज काँग्रेसमध्ये नाही. पण ब्रिटिशांची सेवा वस्त्रे त्यांनी अंगावर धारण केली नाहीत आणि काँग्रेसच्या देशभक्तीचा गणवेशही अंगावर त्यांनी चढवला नाही. 7 कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा, सन्मानाचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वांगावरती काटेरी वस्त्र चढवली आणि आपले जीवन रक्तबंबाळ करून घेतले. प्रल्हाद केशवत्रे. नवभारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, लोकशाहीचे त्रातेनी, मानवी स्वातंत्र्याचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक महान पर्व आहे. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात ते एक सोनेरी पान आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती विसंबून राहून जो गाढ तपश्चर्येने, अलौकिक धैर्याने आणि अखंड उद्योगशीलतेने उच्च ध्येयासाठी अविरत झगडतो, तो धुळीतून धुरंधराच्या मालिकेत जाऊन कसा विराजमान होतो हे सिद्ध करणारे उदाहरण आधुनिक भारतात अन्यत्र सापडणे कठीण आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. भारतीय समाजाला सामाजिक समतेची, मानव्याची आणि बुद्धिप्रामाण्यवादाची जाणीव देणारा हा धम्म आहे. त्यात कारुण्य आणि विवेक यांचे दर्शन घडते. बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतातील लोकशाहीनिष्ठ समाजवादाला त्यांनी नैतिक अधिष्ठान दिले आहे असे म्हणणे योग्य होईल. बौद्ध धर्म देव मानत नाही, आत्मा मानित नाही, अर्थात मूर्तीची पूजा करून देव पावतो असे आता त्यांच्या अनुयायांना म्हणता येणार नाही. मोक्षप्राप्तीची व स्वर्गाची कल्पना सोडून दिली पाहिजे. पूज्य बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे की मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी तळमळणारी वृत्ती ही काल्पनिक आहे.
स्वर्गीय नंदनवनावरती खेळलेली दृष्टी ही आजच्या परिस्थितीत आत्मघातकी ठरली आहे. धनंजय कीर. डॉक्टर आंबेडकर अर्थशास्त्रामध्ये माझे गुरु आहेत. ते दलित व शोषितांचे खरे आणि प्रसिद्ध महानायक आहेत. त्यांना आजपर्यंत जो मान सन्मान मिळाला आहे ते त्यापेक्षाही खूप जास्तचे मानकरी आहेत. भारतात ते अत्यंत वादग्रस्त आहेत, परंतु त्यांच्या जीवन आणि व्यक्तिमत्वात काहीही विवाद योग्य नाही. ते ज्यांच्या टीकेवरती म्हणाले आहेत ते पूर्ण वास्तवापलीकडे आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे योगदान फार प्रभावी आहे. त्यासाठी त्यांना सदैव लक्षात ठेवले जाईल. डॉक्टर अमर्त्य सेन. बाबासाहेबांबद्दल काहीही बोलणं हे मला असं वाटतं जसं सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. आपण आपल्या घरामध्ये नियम आणि कायदे नाही बनवू शकत आणि त्यांनी एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहून टाकले. स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे, परंतु स्वातंत्र्य सांभाळणे वा टिकवणे खूप अवघड आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण सारे सुरक्षित आहोत. जितेंद्र. एक अभिनेता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते, केवळ भारत देशाचे नेते नव्हते, तर बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे नेते होते. अरविंद केजरीवाल. डॉक्टर आंबेडकरांची राष्ट्राला खरी गरज आत्ता आहे, तीही शीघ्रतेने. अरुंधती रॉय. महिलांच्या अधिकारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर स्त्रियांसाठी सुट्टी लागू केली. जब्बार पटेल. भारताच्या राज्यघटनेला 50 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावरती चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लंडचे सर्वोच्च न्यायाधीश होते. चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षर सुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते. जब्बार पटेल. डॉक्टर आंबेडकर म्हणजे शतकानुशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी डॉक्टर आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाची सोनं झालं. डॉक्टर आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेरपर्यंत मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने त्यांची सेवा केली, पूजा केली, जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरुषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडीत झाले. यापेक्षा अधिक जीवन साफल्य ते कोणते? माईसाहेब उर्फ डॉक्टर सविता आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रकाश आहेत. राम मनोहर लोहिया. तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते. छत्रपती राजश्री शाहू महाराज. माणगाव परिषद, मार्च 1920. डॉक्टर आंबेडकरांमुळे आपले सारे प्रयत्न आणि पैसाही सार्थकी लागला. आज एका महत् कार्याची सफलता झालेली पहिली यश लाभास आले. डॉक्टर आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाता आहेत. सयाजीराव गायकवाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्या एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे भारतात या क्षणी नाही. रानडे, भांडारकर, तेलंग, टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालवणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यातून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ते घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. प्रल्हाद केशवत्रे. 5000 वर्ष हिंदू समाजाने 7 कोटी अस्पृश्यांचा अमानुष छळ केला. त्याला त्या समाजाकडनं मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. डॉक्टर आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्रमुठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर, विषमतेवरती सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडांच्या वर्णवर्चस्वाला कोथळा तोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेलं एक युद्धच होय. प्रल्हाद केशवत्रे.
मी जेव्हा डॉक्टर आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरुष जगात दुसरा असू शकत नाही. प्रल्हाद केशवत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर अस्तित्वाची व्यापक जाणीव झाली. डॉक्टर आंबेडकरांच्या साहित्याने आपण दलित आहोत आणि त्यातच वडार आहोत याची जाणीव करून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूपच आदर निर्माण झाला. मग मी आमच्या घरात डॉक्टर आंबेडकरांचा एक छान फोटो लावला. तो माझ्या वडिलांना अजिबात आवडला नाही. ते म्हणाले, हा महाराचा फोटो घरात का लावलास? लोक काय म्हणतील? काढून टाक ताबडतोब हा फोटो. मी त्यांना सांगितले, मी तर हा फोटो काढणार नाही, परंतु जर तुम्ही काढलात तर तुमचे सारे देव मी बाहेर फेकून देईन. ह्या देवांनी तुम्हाला जे दिले नाही आणि देऊ शकत नाही तशा गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिल्या आहेत. नागराज मंजुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी असलेले गुण इतके मोठे आहेत की भारताचे मध्यवर्ती सरकार ते एकटे चालवू शकतील. सदाशिव कान्होजी पाटील. डॉक्टर आंबेडकर एक असे विद्वान आणि अद्वितीय वकील आहेत की त्यांच्यासमोर अनेकांना हार पत्करावी लागते. ते आपल्या प्रगाढ विद्वत्तेने अनेकांच्या हृदयाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य ठेवतात. त्यांच्या त्यागाची परिसीमा प्रचंड व्यापक आहे. ते एक नितळ जीवन जगतात. त्यांनी मनात आणलं तर ते केव्हाही युरोपमध्ये जाऊन राहू शकतात, परंतु हे त्यांची इच्छा ठेवत नाहीत. आपल्या दलित बांधवांचा उद्धार करणे त्यांच्या जीवनाचं प्रमुख ध्येय आहे. त्यांना सतत शोषित व अस्पृश्य वर्गाचे व्यक्ती असल्याच्या नात्यामध्ये संबोधित केले जात आहे, परंतु बुद्धिमत्तेच्या कसोटीवरती ते हजारो सुशिक्षित हिंदू विद्वानांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे विद्वान आहेत. त्यांचे व्यक्तित्व जीवन आमच्यापेक्षा कोणत्याही उच्च दर्जाच्या निर्मळ आणि स्वच्छ व्यक्तीहून कमी नाही. आजच्या घटनेत ते कायद्याचे प्रख्यात अभ्यासक आहेत. उद्या ते कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देशाच्या शासन प्रशासनात असे कोणतेच पद नाही ज्याच्यावर ते विराजमान होऊ शकत नाहीत. महात्मा गांधी. डॉक्टर आंबेडकर हे लाखो सवर्ण हिंदूंपेक्षा श्रेष्ठ असूनही त्यांना अस्पृश्य मानणे ही आपल्या हिंदू धर्मशास्त्राची व आपली चूक आहे. ती सुधारणे इष्ट आहे. महात्मा गांधी. जग बदल घालूनी गेले मला भीमराव. अण्णाभाऊ साठे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा एक असा मजबूत खांब भारतभूमीवरती रोवला आहे की ज्याला इतर कोणीही हलवू शकत नाही. महापंडित राहुल साकृत्यान. हिंदू समाजातील छळ अत्याचार करणाऱ्या सर्व प्रवृत्तीविरुद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर आंबेडकर होय. त्या अत्याचारी प्रवृत्तीविरुद्ध जो आवाज त्यांनी उठवला त्याच्या मते मन मेंदूला सतुप्त अवस्थेतून जागृत केले आहे. त्यांनी देशाच्या शासन प्रशासनातील प्रत्येक मुद्द्यावर विरोध दर्शवला. या मुद्द्यावर प्रत्येक व्यक्तीने विरोध दर्शवला पाहिजे. डॉक्टर आंबेडकर यामुळे भारताच्या अतिविशिष्ट लोकांमध्ये एक सामान्य आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत. जवाहरलाल नेहरू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते होते, दलितांचे कैवारी होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही. ते विधितज्ञ होते, तर त्याहीपेक्षा श्रेष्ठ ते अर्थतज्ञ होते. भारतातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ कोण या प्रश्नाचं अमर्त्य सेन असे उत्तर नसून सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर नरेंद्र जाधव. तथागत बुद्धांनी जीवनाच्या अंतिम सत्याला जाणण्यासाठी अथक प्रयत्नांनी बुद्धत्व प्राप्त केले. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रचंड विद्वत्ता आणि बुद्धिमत्तेने बोधिसत्व या अवस्थेला प्राप्त केले. महास्तवीर चंद्रमणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे 20व्या शतकात बौद्ध धर्म भारताच्या इतिहासात एक आठवण मात्र राहिला नाही, तर ते आता एक शक्तिशाली धार्मिक शक्ती बनून समोर आला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी केवळ भारताच्या धार्मिक जीवनात असा चमत्कारिक प्रभाव टाकला आहे की ज्याची इतिहासात कोणीही बरोबरी करू शकत नाही. कारण त्याच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासोबत लाखो लोकांनी मिळून बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली आहे. महापंडित डॉक्टर आनंद कौसलायन. जय भीम. मला बाबासाहेब असे महापुरुष वाटतात ज्यांना मी केवळ दलितांचे नेते कधीही मानले नाही, तर ते माझे स्वतःचे नेते आहेत. ते केवळ आपल्या देशाचेच नेते नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते आहेत. कारण ते आपल्याला सर्वोत्तम अशी मानवता शिकवतात. त्यांची समानतेची शिकवण महत्त्वाची आहे. दलित, शोषित, मागास, पीडित किंवा अडचणीतील सर्वांसाठी ते खूप मोठी प्रेरणा आहेत. आशेचा किरण होते. त्यांनी सर्वांना सुयोग्य मार्ग दाखवला. मानवतेमध्ये विश्वास ठेवणारे व त्यास धर्म मानणारे सर्व लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. मला स्वतः त्यांच्यापासून खूप प्रेरणा मिळाली आहे.
बाबासाहेबांच्या 2 गोष्टी मला खूप प्रेरक वाटतात. एक म्हणजे जेव्हा मी कधी अडचणीत असतो, कधी कोणत्या गोष्टीसाठी आवाज उठवतो, जी मला योग्य वाटते आणि अशा अनेक ठिकाणी जिथे मला हिंमत दाखवण्याची गरज पडते, तिथे मला त्या परिस्थितीत भीती वाटते. मी हिंमत सोडू लागतो तेव्हा मी बाबासाहेबांबद्दल विचार करतो, कारण ते एक असे महामानव होते ज्यांनी कधीही हिंमत सोडली नाही. त्यांच्यासमोर कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठं आव्हान असो, त्यांनी आपला संघर्ष नेहमी चालू ठेवला. ते निर्भय होते आणि ही त्यांची खास गुणवत्ता होती, ज्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. दुसरे म्हणजे त्यांच्या हृदयात असलेले प्रेम. स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी आपण सर्वच विचार करतो, परंतु ते खूपच दुर्मिळ मनुष्य असतात जे सर्व लोकांचा विचार करतात. बाबासाहेबांच्या मनात सर्वांसाठी समाप प्रेम होतं. त्यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल मला आदर आहे. त्यानुसार वागण्याचा मी सदैव प्रयत्न करतो. तसेच त्यांच्या मनात समाजासाठीचे जे स्वप्न होते त्याला जर पूर्ण करायचे असेल तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालावे लागेल. त्यांनी शिकवलेल्या गोष्टींना आपल्या जीवनाचा भाग बनवावं लागेल. निश्चितच ते एक महापुरुष आहेत आणि मी आपल्या देशाच्या तरुणांना विनंती करतो की बाबासाहेबांनी लिहिलेली ग्रंथ पुस्तके आपण वाचावी, त्यापासून शिकवण घ्यावी आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चालावे. आय सॅल्यूट बाबासाहेब. जय भीम. आमिर खान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनर्जीवन केले आणि ज्या भूमीवरती बौद्ध धम्माचा जन्म झाला त्याच भूमीवर त्यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. महिंद्र राजपक्ष, श्रीलंकेचे पंतप्रधान व माजी राष्ट्रपती. पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र भारताची दिशा ठरवणारे एक महान भारतीय म्हणून डॉक्टर आंबेडकर संपूर्ण जगाच्या स्मरणात राहतील. गुन्नार मर्डाल, अर्थशास्त्रीय नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञ. आम्ही डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन व कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारावरती चालवणार, ज्या आधारावरती डॉक्टर आंबेडकरांनी समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं. नेल्सन मंडेला. 12 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसद भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्रांचे अनावरण होत असताना व्यक्त केलेले हे विचार. डॉक्टर आंबेडकरांचे संविधान आणि जाती निर्मूलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे. नेल्सन मंडेला. बोधिसत्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या युगातील भगवान बुद्ध आहेत. महास्तवीर चंद्रमणी. मी पहिल्या वेळी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना 1931च्या भारतीय गोलमेज परिषदेमध्ये भेटलो. दुसऱ्यांदा मी 1946 मध्ये पंतप्रधान वलेमंट एंटलीच्या नियमंत्रणावरती भारताला अधिक अधिकार देण्याच्या विषयाच्या चर्चेसाठी गांधी, नेहरू, जिना, राजगोपालचारी आणि डॉक्टर आंबेडकर या नेत्यांना भेटलो. प्रतिनिधी मंडळाचा सदस्य असल्यामुळे आणि ब्रिटनचा मजूर संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणाने मला स्वभावतः डॉक्टर आंबेडकरांची मदत घ्यावी लागली. त्यांनी उद्योग, कारखाने आणि मजुरांच्या संबंधामध्ये खूप सारे महत्त्वपूर्ण सुझाव दिले होते. डॉक्टर आंबेडकर एक असामान्य व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी भारतीय समाजाच्या सुधारासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. लॉर्ड बॉटमली. मला या गोष्टीचा अधिक आनंद होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले गेले. त्यांनी ज्या निपुणता आणि कौशल्यासोबत स्वतंत्र भारताचे नवीन संविधान बनवले त्याला मी खूप उत्सुकतेने पाहत होतो. ती त्यांनी एक अत्यंत उदात्त भेट होती. बाबासाहेब गांधींच्या विरुद्ध अत्यंत कठोरपणे उभे राहिले होते, ज्यात भारतीय अस्पृश्यांना पुणे कराराद्वारे काँग्रेसच्या सोबत बांधले गेले होते. डॉक्टर आंबेडकर यांच्यात एक प्रचंड ताकद होती आणि त्याविरुद्ध जाणे भारतीय वातावरणात कोणाच्याही आवाक्यातील गोष्ट नव्हती. अशा दूरदर्शी शूरवीर महापुरुषांसोबत परिचित होणे जीवनाला नव्या उत्साहाने भरून टाकणारी घटना होती. एक असे व्यक्ती ज्यांनी भारतीय इतिहासावरती आपली न मिटणारी छाप सोडून ठेवली होती. लॉर्ड माउंटबॅटन. जर डॉक्टर आंबेडकरांचा जन्म भारताव्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशात झाला असता तर त्यांना सर्वसामान्य विश्व मानवामध्ये स्थान मिळालं असतं. राणी एलिझाबेथ द्वितीय. डॉक्टर आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत. बेव्हली निकोल्स. डॉक्टर आंबेडकर हे एकटेच 500 ग्रॅज्युएटांच्या बरोबरीचे आहे. स्वतःच्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता एवढी आहे की ते ह्या विद्वत्तेच्या बळावर शासनाच्या कुठल्याही पदावरती बसू शकतात. जनरल गव्हर्नर लॉर्ड लिनलिथगो. डॉक्टर आंबेडकर हा युवक भारतीय इतिहासाची नवीन पाने लिहित आहे.
एक युरोपीय प्रवासी 7 नोव्हेंबर 1931. डॉक्टर आंबेडकर बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा मूळ झरा. गव्हर्नर रिचर्ड कॅसे. भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी लिहिलेली राज्यघटना जगात आदर्श आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर वाचली जातात. विजयदा राजपक्षे, श्रीलंकन राजकारणी. तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्वाचं नाही. प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो. जसे डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्याचा हक्क मिळवून दिला. बराक ओबामा, भारतीय संसदेमध्ये 2010. बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरिता प्रेरक आहेत. त्यांचे राजकीय धोरण आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावरती आधारित होते. त्यामुळे त्यांचे तत्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. थन्सक पुमपेज, थायलंडचे मेजर जनरल. भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत. प्रोफेसर एडविन सेलिग्मन. तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरुष भारताला लाभले. त्यामुळे आम्हाला भारताबद्दल विशेष आदर आहे. आम्हाला बाबासाहेबांसारखीच व्यक्ती लाभली नाही ही खंत आहे. बाबासाहेबांबद्दल अधिकाधिक माहिती मिळाली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. जो धर्म या देशातून हद्दपार झाला होता तो त्यांनी पुनर्जीवित केला. डॉक्टर आंबेडकरांवर आम्ही एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. त्याचे विचार हे केवळ भारतासाठीच नव्हे तर समस्त जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांचे विचार मी थायलंडच्या घराघरात पोचवणार. डॉक्टर रुगथीप चोटाना पलाई, थाई पत्रकार आणि न्यूज अँकर. जगात 6 विद्वान आहेत, त्यापैकी डॉक्टर आंबेडकर एक आहेत.